तर राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका तडकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ आणि लज्जतदार आणि स्वादिष्ट या ब्लॉगमध्ये. तर आज आहे डे 6. तर 100 दिवस 100 ब्लॉग ह्या आपल्या चॅलेंजचा आज आहे 6वा दिवस आणि 6व्या दिवशी आज आम्ही निघालो हॉटेल मैत्री. तर आमच्या एका कार्यकर्त्याला एम्प्लॉय ऑफ द मंथ, लोखंड घासून घासून एम्प्लॉय ऑफ द मंथ असा अवॉर्ड त्यांनी मिळवलाय. पैसा बर्बाद आणि त्याबद्दल त्यांनी मोठ्या हृदयाने त्यांनी आपल्याला आज पार्टी दिलेला आहे. तर त्या पार्टीचं नियोजन आहे मैत्री हॉटेलला. तर तिकडे मी निघालोय आणि काही भिन्न भिन्न प्रकारचं चेअर पण आपल्याला तिथं बघायला भेटतील. तर जाऊया. 100 cc प्लॅटिना आपली तयार आहे आणि त्यात आज 200 तेल टाकले, कारण जवळच्या जवळ जायचं आहे. उद्याच्याला आपल्याला लोकांना कसं पण लवकरात लवकर जायचं आहे, त्यामुळे म्हटलं 200 तेल टाकावं. तर 200 तेल टाकले आणि जायचं आपण लगबगीन जायचं आणि थोड्या वेळात आपला कार्यकर्ता एक येईल. तर तो प्रणव पाटील असं नाव आहे. तो चेहरा तडकता भडकता आहे. तर त्याचंही दर्शन, मुखदर्शन तुम्हाला दिलं जाईल थोड्या वेळात. तर जाऊया, लगबग आपली चालू करूया आणि गाडी स्टार्टर मारून गायब होऊया. चलो. तर सध्या प्रणव भैया रातचा अंधारचं एवढ्या पाठ नाही, लय लेट आला यो. मी जेव्हा ब्लॉग चालू केलता त्यावेळेला जरा विषय असा झाला, आईच्या गावात अंगाव घालतोय का गाडी 4 चाकी. तर मी जेव्हा ब्लॉग चालू केलता तेव्हा जरा उजेड होता, पण ह्यो लय अंधार झाला. अंधार पडल्यामुळे जरा लयच विषय झाला. अरे कोण आहे देव, जाऊ दे. तर चला, मी आता निघालोय आमच्या मार्गक्रमणाकडे. हो चला नेते. तर प्रणव भैया आमचा आलेला आहे आणि हाच तो प्रणव पाटील ज्याची मेलामेंट लावून अरे पावडर किती लावल्यास? तर हाच तो आमचा प्रणव भैया. याचं आगमन इथं झालेला आहे. ज्या वेळेला मी ब्लॉग चालू केलता त्यावेळेला उजेड होता आणि आता अंधार पडलाय. अंधारात ही चकचकचा चेहरा कसा चकाकतोय. अहो, पॉन्ड्स पावडरची कमाल तुम्हाला काय माहित असणार. तर गिअर काढून पांडुका चालू कर आणि मास्क लाव, कारण धुरल्यामुळे याच्या स्किनवर पिंपल उठू शकते ती, आणि पिंपल उठलं तर मग पुरी काय रिजेक्ट करतील काय म्हणा परण्या. तर विषय बरोबर आहे म्हणतोय तो, कारण त्याला दुसरा पर्याय नाही बोलायला माझ्याकडे. तर चालतंय, आता आम्ही लगबगीने निघालो. आमचं 2-3 कार्यकर्ते आणि आमचं आजचं अन्नदात जे लोखंड घासून त्यांनी एम्प्लॉय ऑफ द मंथ मिळवला ते कार्यकर्ते पण तिथे येऊन चटलेला आहेत आणि त्यांनी सांगितलं लवकरात लवकर तुम्ही या आणि पुढचा कार्यक्रम आपण तिथंच बघूया. तर चला जाऊया आपण MIDC रोडनं. तर सध्या तुम्ही बघू शकताय मैत्री या हॉटेलवर मी पोहोचलेलो आहे इथं, आणि प्रणव भैया हे पण पोहोचलेले. यांनी आम्हाला सुखकर प्रवास करून आपल्याला इथं पोहोचलेलं आहे. आणि आमचं काही थोडंफार कार्यकर्ता आत मोबाईल चापत बसलेला असतील आणि मी पण आलो इथं. पाहिला गणाभाऊनी एक धगधगता चेहरा पण आणलाय जो नवीन आहे आपल्यासाठी, नाविन्यपूर्ण चेहरा आहे. तर आलो इथं आणि आजचे अन्नदाते तुम्हाला जे म्हटलं तर ते अन्नदाते तुम्हाला धावलंच पाहिजे, कारण त्याशिवाय ब्लॉग आपला म्हणजे ब्लॉगला काय अर्थ नाही त्याशिवाय. तर मी आज ज्या कारणानिमित्त ब्लॉग चालू केला तर ते आमचे गणाभाऊ हेच, यांना एम्प्लॉय ऑफ द मंथ अवॉर्ड मिळालाय. लोकांना घासून अथक परिश्रम आणि कष्ट करून यांनी अवॉर्ड मिळवलाय. तर त्या अवॉर्ड बद्दल आपल्याला आज खूप मोठी पार्टी दिल्या. अहो, एवढ्या मोठ्या दिला तर राजा माणूस बघितला नसला का तुम्ही. तर गणाभाऊ तुम्हाला याबद्दल काय बोला, तुम्हाला एम्प्लॉय ऑफ द मंथ अवॉर्ड मिळाला आणि तुम्ही आम्हाला जेवण द्यायला लागला. जेवण द्यायला लागलोय यात मला खूप आनंद आहे. आम्हाला बी आनंद आहे. मला जो एम्प्लॉय ऑफ द मंथ हा जो अवॉर्ड दिला याबद्दल मी इतकं त्याला काय म्हणतात कष्ट म्हणू शकत नाही. कष्ट मित्र मंडळ आहेत माझे सहकारी, त्यांचं पण इंट्रोडक्शन देतो थोड्या वेळात. सुधीर आणि इतर माणसं आहेत, यांनी मला गंडवून जेवढं मला त्रास देऊन त्रासातनं जेवढं मी कष्ट केले, त्या कष्टाचं हे फळ आहे आज. होय, त्या फळाचं मला आता जी माझी हे आहे शिक्षा आहे, शिक्षेच्या बद्दल मी हे जेवण दिले. आनंदी नाही, आनंद कशाचा आहे, जेवण मिळाल्याचा, आवड मिळाल्याचा नाही. मित्रमंडळ आहे माझे. तर हे मित्रमंडळ जेवायला आलेले. आणि इथं बघू शकता तुम्ही कट वगैरे आलेला आहे सगळं. रस्त्याची टेस्ट द्यासाठी आले ते कार्यकर्ता. आणि हा तो प्रणव भैया, याला तुम्ही काय बघितलं मगाची आता म्हणून गाडीवरून आलोय. आणि 2 धगधगचं चेहरा आपलं बाहेर गेली. एक आमचं बलाढ्य असं म्हणजे व्यक्तिमत्व आहे ते, त्याबद्दल आम्ही काय जास्त बोलू शकत नाही, फक्त चेहरा दावतो तुम्हाला. आणि एक आहे ती आजच्या पार्टीचे आपले नियोजन करते, ज्यांनी गणाभाऊंना पार्टी देण्यास प्रवृत्त केला असं म्हणू शकतो का आपण. तर तो चेहरा आपण जाऊ शकतो. मागल्या वेळी आम्ही निघालो त्यावेळेला आमचा ब्लॉग जरा डिले झाला, कारण आईच्या गावात कसल्या गाड्या बाहेर पडते. तर हेच ते आमचे सुधीर भैया. मागल्या वेळेला आम्ही गेलो, निम्म्यातच आमचा ब्लॉग राहिला. काय म्हणायचं सुधीर भाऊ? काय सुद्धा म्हणायचं सेलिब्रेशन राहिलं. तर ह्यांनीच आजचं सगळं नियोजन केलंय, मैत्री भीती सगळं. आणि आमचं धगधगचं नेतृत्व आहे ती. आदर्शस्तंभ म्हटलं तर आमच्या पार्टीच्या मागं उभा राहणार कायमचं आहे. पार्टीच्या मागच आहे तुमच्या कायम. अहो, व्यक्तिमत्व आहे ती. आणि जरा बसतो इथं, सुधीर भाऊचं इंट्रोडक्शन दिलं पाहिजे. तर आता जस्टच आसन ग्रहण केलं सुधीर भाऊने आम्ही, कारण उभा राहून त्यांचं पाय दुखायला लागले. अथक परिश्रम करायला लागतो त्यांना.
आणि सुधीर भाऊ काय बोलायचं गणाभाऊनी आज आपल्याला पार्टी दिली अशी. आजचे आमचे अन्नदाता श्री गणेश भाऊ आहेत, हा. त्यांच्या आशीर्वादाने आज सर्व टीम एकत्र येत आहे हा. आणि निम्मे आल्या निम्मे अजून यायला लागलेले. निम्मे आल्यानंतर तुम्हाला भिन्न भिन्न प्रकारचं चित्र विचित्र चेहरे पण बघायला भेटतील सगळं 100%. 100%. तर रश्याचा स्वाद घेऊन सांगताय का सुधीर भाऊ कसा आहे, तुम्हाला जास्त नॉलेज आहे रश्याबद्दल? सुधीर भाऊ लिंबू कांदा सगळं आहे इथं. ओके ओके रस्सा एक नंबर टकाटक वातावरण आणि रश्याची ही बघू शकता तुम्ही कडक कडक आहे रस्सा एकदम. कसा आहे ओके ना? एक नंबर. एक नंबर. घनाभाऊ अतिशय उत्कृष्ट आणि जे उत्कृष्ट झालेलं आहे रस्ता त्याचं बिल आमचे ब्लॉगर ऋषिकेश हे भागवणार आहेत. चल ही कट करून टाकतो विशेष आपला ब्लॉग थांबवतो जरा आता. तर सर्व कार्यकर्ते कसं आहे ते रस्सा वगैरे प्यायला लागले ते आणि आमच्यात आज रविवार असल्यामुळे आम्ही शाकाहारी माणसं आमची वेगळी कार्यकर्ते गँग बसणार आहे. तर शाकाहारी कार्यकर्ते येतील थोड्या वेळात, त्यांच्यासोबत आपण आपला कार्यक्रम करू. आणि नाही आपल्याला न बाहेर जावं पण गेला नव्हतं गरम आहे. आणि तुम्हाला दावायचं राहिलं आमचं साहेब पण इथं त्यांनी नियोजन लावलेलं आहे. साहेब कसं वाटतंय रस्ता देऊन सांगा जरा, टेस्ट कशी आहे, क्वालिटी कशी आहे? इथं बोला हा फक्त बोला छान आहे, उत्कृष्ट आहे. जास्त काय बोलाय नको नाहीतर परत ना गावात ना इशित ना आत घ्यायचं नाही साहेब. मला बाद झाला आता एवढंच थांबतो इथं वरच. तर आत्ताच एंट्री झालेलं आहे आपल्या टीडीएम मधले हिरो श्री गजेंद्र भैया कुंभार. तर हे पिक्चराचं शूटिंग निम्म्यातनं सोडून आले तिकडं. तर कसं वाटतंय पिक्चराचं शूटिंग निम्म्यातनं सोडून आलं? काय पोटा पाहिजे अरे काय घेऊन आलाय? काय बोलते एक उत्कृष्ट विलन एक उत्कृष्ट विलन विलनच केला लक्षावधी पोरीच्या दिलावर राज करणारा राजा माणूस अभिराजे कुंभार. बोल की रे काय तर मला नाव ठेवतो तू बोलून जाऊ पाठवूया. नाही हो, मला काय म्हणते आप्पाच्या लुक मध्ये यायचं नाही. नाही भारी वाटलं असतं आप्पाच्या लुक मध्ये. आप्पाच्या लुक मध्ये आलं असतं आता जेवणाचा आस्वाद घेतल्यावर सांगतो. अजून आलेलं नाही, आल्यावर काय वाटतं तुला? चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. तर अभिराजे कुंभार हे आपले माईक आहे. तर हे फक्त पिक्चरचं शूटिंग चालू असलं तरच जास्त बोलते ते, बाकी इतरत्र वेळ जास्त त्यांचं तोंडातून शब्द फुटत नाही, कारण ते घसा दुखतो त्यांचा शूटिंग मध्ये वरडून त्यामुळे माईक बघायला घेतलं. ठीक आहे मास्क माईक असते अरे असला आम्ही असं कानाला लावतो. नाही म्हटलं हे आपले आहे शेखर भैया यांचं इथं आगमन झालेलं आहे. आता ते जरा बाहेर गेलते परंतु वार्तालाप करायला थोड्या त्याच्या मित्राकडे गेले आणि आता ते आले तर इथं त्यांचा सुंदर चेहरा बघू शकता तुम्ही. बाहेरची आणबाण छान आहे. गणाभाऊ थरा कापतोय याच्या पुढे नाद करते का असा विषय आहे. लय विषय हरडा काय माहिती शेखर भाऊ. ते झालंय गणाभाऊचं इंट्रोडक्शन झाले, शेखर भाईचं इंट्रोडक्शन तेवढं झालंय आणि सिनेमॅटिक पद्धतीनं चिकनची ताट आली बाबा यांची. तर हे बघा इकडे द्या, आम्ही काही चिकन नाही, आम्ही शाकाहारी माणूस आज. आज रविवार असल्यामुळे मी शाकाहारी खाणार आहे. आज मांसाहारी चालत नाही आपल्याला. तर गणाभाऊ त्यांनी घेतल्या भाकरीच घेतल्या त्यांनी. साहेबांनी तेवढी रोटी घेतल्या, ह्याने एक रोटी घेतल्या. काय मेनू मध्ये काय काय बघू जरा. तर फ्राय केलं चिकन आहे, खिमा आहे, ग्रेव्ही आहे, सोलकढी आहे, ही काय माहित नाही, उकड आहे, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. आम्ही शाळो ही आम्हाला नाही, आम्ही शाकाहारी. मी शाकाहारी. तिकडे तुम्ही मांसाहारी आहे का तुम्ही प्रणवला? तर जायला शाकाहारी वाल्यांचं एवढा आहे, जरा लेट होतंय पण थेट होतंय. परण्या लाजायचं नाही, गच खाय सुट्टी द्यावी नाही. आणि तू का रे अलीकडे का आलास? लाजलास काय? त्या खायला या जेवायला. तर आमचे काही गँग काय अजून आले नाही शाकाहारी वाले, तर यांनी चालू केले. म्हणजे यांचं जेवण झाल्यानंतर आमच्या थाड्या लागतील असं वाटतंय. तर थांबतो जरा, आता माझ्या तोंडाला पाणी सुटेल. नो
गाडी आणली ना मिळाली हा नावाचं जेवणावर हात करत आलं रे रस्त्यावर. तर सर्वांचं भोजन इथं होईल आणि मग आमचं शाकाहारी ताटं सजतील असं वाटतंय मला. लेट पण थेट. अण्णा काय बघण्याहून येणार आहे ते आज? मी एकटा लवकर आलो म्हणजे प्रणव मला न्यायला आला म्हणून, नाही तर काय लेट आलो असतो बरं झालं असतं. पण चालायचं. तुमच्या 4 पोळी सपणार तवा माझं चालू होणार. जेव जेव भावा जेव, ऐश कर, जी ले अपनी जिंदगी. तर खाऊ भावानो, शिस्तात खावा, ठसका लागून देऊ नका. कार्यकर्ते बघणार गेले असा धगधगता चेहरा त्यांना बघायला पहिल्यांदाच भेटलाय. आमचं जरा लय व्हायला लागलंय, यांच्याकडे बघतो जरा, मन घालत नाही, बघतो हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. लेट पण थेट करत येणार आमचं कार्यकर्ते 2 धगधगत चेहरे आलेला आहेत पुन्हा एकदा ओला गाडीवर जुई 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 करत, कारण त्यांच्या गाडीचं चार्जिंग कमी असेल त्यामुळे ती स्वस्त मजबूत टिकावा हळूहळू करत आली असते. हे आमचं सनी बाबा आणि आमचं साहेब लक्षावधी तर लय लेट गेला. तुमच्या पायात मी एकटाच चटकावर बसलोया. बसून बसून मी तिथं ही केलं, इकडं बसूया की इकडं बसूया काय, या 3 सीटाच्या इथंच बसूया. तर हेच ते कार्यकर्ते ज्यांच्यामुळे आपल्याला जरा लेट झाला पण थेट झाला. बसूया इथंच. तर सध्या धगधगता चेहरा आमचा आलेला आहे तिथं. हेच ते बाबा लेट का झालं तुम्हाला एवढा याला? जरा वार्तालाप करा आमच्याशी. मी काय लगेच टाकणार ना, एडिट करतो माझं मी. बाबांच्या डोळ्यात चिलट बिलट गेली ती गच, आणि हाच तो चेहरा नागराच्या लाखो लक्षावधी दिलांवर राज करणारा राजा माणूस आहे. त्यांचं सगळ्यांचं फुटेज झालंय, आता तुमच्या दोघांवर राहिले. तर ऑर्डर देतो, आता ऑर्डर दिली पाहिजे आणि ऑर्डर देऊन बघूया काय. फक्त व्हेज रस्ता तेवढा सांगू नका, लय जनकं देते मी मागवलं. तर काय काय ऑर्डर देणार आहे सांगा, तुम्हीच घ्या, तुमच्यासाठी मी थांबलोया, तुम्ही ऑर्डर देणार म्हणून. बघा सांगा काय तर ऑर्डर, काय काय स्पेशल काय व्हेज मध्ये काय काय पण सांगा दादा क्वालिटी. तर काजू करी आणि पनीर टिक्का ही 2 मेनू आम्ही मागवले तिथं. आता थोड्या वेळात येतील, करा बल्ले बल्ले करा असं पार्सल यायला आलाय. तर ती घेऊया आणि ती घेऊन संपून परत ना आपला पुढचा विषय कार्यक्रम ताट कशी. हे ना बाबा व्हेज रस्ता मी आता तिथं मागवलेला, व्हेज रस्ता लई तेज देतोय, झणकं देतोय. बाबा तिथं वाटी तशीच ठेवून आलोय. आर सूर्यवंशी युट्यूबवर सर्च करा आणि सबस्क्राईब करून टाक भावा. तर जाता जाता कार्यकर्ते पण भेटली इथं, तर बरं वाटलं भेटून तुम्हाला भावानं. थँक्यू धन्यवाद. तर बाबा आपली ख्याती लय लांबपर्यंत पसरायला लागल्या. तर ताटं कशी सस्ती तिथे बघूया आणि मग आपला विषय पुढचा चालू करूया. तर केरळवरनं आत्ता साहेब आमचं अंतर 1200 किलोमीटर लांब आलेत प्रवास करून. कसं वाटतं साहेब केरळचं वातावरण? नंतर एकटा गाठ घेतो तुला परत सांगतो म्हणायला लागले साहेब. म्हणजे माझा विषय काय तर गंभीर होईल काय, नाही तसं काय होणार नाही. तर चांगलं आहे का वातावरण? कसं आहे साहेब? चांगलं आहे ना? कडक बेस्ट आहे. तर मला बी लवकर तिकडे ट्रिप काढायला लागते. कुठल्या स्पॉटला गेला तुम्ही? टेकडी आणि आली की बस पाण्यातनं चालणारी बस पण केली. बोट हाऊसिंग किती द्यायला, म्हणजे कसं आहे त्याचं तिकीट बिकीट काय कसं आहे? 6500 मध्ये आम्ही 4 जण होतो. 6500 मध्ये 4 जण. वन नाईट स्टे सगळं जेवण सगळं त्यांचं. 2 वेळा 35 किलोमीटर आत नेऊन आणतात. आणि संध्याकाळचं माहोल घेऊन भारी वाटतोय बाबा. लवकर प्लॅनिंग करायला लागते, तर लवकरच जायला लागते. भारी वाढ म्हणजे केरळ बघायचं म्हणजे टॉप आहे विषय. इथलं तर काय असं हे नाही, असं म्हणजे असं काही नाही बाबा, समुद्रात किनारी गेलो. कम्युनिस्ट पार्टीची सत्ता येते, कम्युनिस्ट पार्टीची सत्ता येते. सुशिक्षित लोक आहेत वाटतं सगळे तिथं. 99% म्हटलं तुम्ही मूर्ख लोक आहे म्हटला, तुम्ही कोणाला पण निवडून देता, आमच्याकडे नाही म्हटलं. सगळे एक आणि सगळ्यात भारतातला साक्षर राज्य कुठलं राज्य असेल ते केरळ राज्य. आहे. एवढं आहे. शिकलेली माणसं तिथंच राहत नाहीत का, हां. ती सगळी बाहेर आहेत सर्व्हिस करायला. आणि तिथं आहे ती प्रॉपर्टी तेवढीच करते म्हणजे जुनी पाणी लोक संस्कृती जपायसाठी त्यांची. तिथं एक इंडस्ट्री येऊ देत नाहीत. हां. झाडं झुडपाला लय जपतात ते.
अजिबात. एवढी झाडं जोड हा. पाणी बिनी भरपूर बघायला भारी वाटत. म्हणजे काय बरं. तर लवकरच आपल्याला पण तिकडे जायला लागतंय. बघू आपण लवकरच कार्यक्रम तिकडला पण पार करू. तर आता जरा आमची ताटबीट सजतील ती कशी सजते ती जाऊतो सिनेमॅटिक पद्धतीनं. सध्या आमचं रोटी आणि इथं काजू पनीर ग्रेव्ही आणि व्हेज रस्सा, दुसरा काही एक आहे पनीर टिक्का पण आलाय आपल्या ताटामध्ये. तर ताट आपलं सजलेलं आहे आणि 4-5 कांदा पण घेतो जरा इकडे तिकडे आपल्याला खायला लागते 4-5 कांदा. आणि बाबाची प्लेट आणि साहेबांची प्लेट पण सजलेली आहे. आता गचपैकी खायचं, नुसतं वाढायचं आणि विषय हार्ड करून टाकायचा. साहेबांनी स्पेशल कुठली बटर रोटी सांगितलं, बटर रोटी. तर आता चालू करतो, संपवतो सगळं. संपवल्यानंतर मग बोलू भावानो. जरा तोंडाला पाणी सोडायला लागला आता, बाद झालं, थांबतो जरा. दोन्ही बी पनीर सुट्टी नाही, नाद करते का? तर चालतंय, संपवतो आणि मग पुढचा विषय चालू करतो. तर अशा पद्धतीने जेवण वगैरे सगळं झालंय टकाटक पैकी आणि बडीशोप वगैरे खाल्ली. आता पचनासाठी चांगलं असतं ते. झाले सगळी गँग आपापल्या घरला निघाल्या, परत पागापाग घेतली झाल्या. जाऊ का? गजा शिस्ताचा भावा लांबचा प्रवास होता. तर आम्ही पण घालत होतो, जातो. टाटा बाय बाय, सी यू. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. उद्या काय तर नवीन प्रवास आपला तर भेटेल तुम्हाला बघायला. तर टाटा बाय बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला सबस्क्राईब करा तेवढं. तोंडा पाय सुटायला बाय बाय टाटा सी यू. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू. टाटा.